T21 मध्ये सहर्ष स्वागत करतो. दुपारच्या सत्रामध्ये घेऊन चालतो मैदानाच्या दिशेने जिथे सामना रंगतोय. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत हनुमान ढवळेपाडा विपक्ष राकेश 11 सोनारपाडा. स्वर्गीय राकेश मात्रे 11 सोनारपाडा हा संघ नक्कीच मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. नाणेफेकीचा कौल हनुमान ढवळेपाडा संघाने जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आमंत्रित केलं फलंदाजीसाठी सोनारपाडा संघाला. पंधांचा इशारा येतोय. गेम ऑन, लेट्स प्ले, बोथ द टीम शो द गुड गेम. पहिलं षटक प्रथमेशचा. पहिल्या चेंडूवरती ब्लास्ट. आपल्या नावाचा परिचय देत असताना योगेश पाटीलच्या बॅट मधून आलेला हा दमदार षटकार. थँक्यू. तर बघा, ओमसाई क्रिकेट संघ एरंजाडच्या सर्व व्हॉलेंटियर्सला विनंती असेल, आपण लगेच सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. पहिल्या चेंडूवरती आपल्या नावाचा परिचय दिलाय योगेश पाटीलने. लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडूला भिरकावून दिलं. 6 धावांसाठी स्टँड अँड डिलिव्हर. एकदम उत्तम दर्जाचा फटका. सेन्सिबल क्रिकेट नक्कीच मैदानाच्या आतमध्ये योगेश पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. प्रथमेश केवने गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. पुढचा चेंडू प्रथमेशचा. एकदा लोव फुलटा चेंडू होता. क्षेत्ररक्षण होतंय तिथे, मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. ते मात्र आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2ने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 8 धावा. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे गोलंदाज प्रथमेश केवनेचा. स्ट्रायकरला योगेश पाटील सारखा एक नाव असलेला फलंदाज, इन्फॉर्म मध्ये असणारा फलंदाज आहे सोनारपाडा संघाच्या माध्यमातून. पुढचा चेंडू. इथे मात्र क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर, अप्रतिम गोलंदाजीचा नजारा पेश केला जातोय गोलंदाज प्रथमेशच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय, मात्र प्रथमेश सांगतोय मी देखील शांत राहणार नाहीये. मी देखील इथे अप्रतिम गोलंदाजी करू शकतो. मी देखील संघर्ष करू शकतो मैदानाच्या आतमध्ये, आणि मी देखील स्वतःला पूर्णपणे झुकून देऊ शकतो आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी. अप्रतिम गोलंदाजी करत असताना प्रथमेश गोलंदाजी मार्कवरती. पुढचा चेंडू. इथे मात्र रनअप मध्ये अडथळा निर्माण झालाय नक्कीच गोलंदाजाच्या. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा योगेश पाटील स्ट्राईक एंडला सज्ज होतील. तर बॅक टू बॅक 2 चेंडू डेड पाहायला मिळाले. तर रनअप मध्ये थोडासा अडथळा निर्माण होतोय गोलंदाजाच्या. पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रथमेश. ते मात्र तिसऱ्यांदा अडथळा निर्माण झालाय. किस 3 चेंडू बॅक टू बॅक रनअप मध्ये अडथळा निर्माण होतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रथमेश. मात्र लो फुलटा चेंडू होता. बॅक टू द बॉल. चेंडूला खेळून काढले. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एकाच ऍक्शन मध्ये चेंडू उचलतील, फेकतील. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता आणि इथे मात्र फेकी खराब पाहायला मिळते. बॅकअप इथे खराब पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धावांचा अवधी. लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये ढवळेपाडा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय.
धावफलक 2 ने पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 10 धावा. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे गोलंदाज प्रथमेश केवनेचा. पुढचा चेंडू प्रथमेशचा योगेश साठी. या चेंडूवरती स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला भिरकावून दिलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला चेंडू जाईल सीमा रेषा पार. 4 धावांसाठी योगेश पाटीलच्या बॅट मधून आलेला आणखीन एक दमदार चौकार. थँक्यू. अप्रतिम संगीत डीजेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. शेवटचा चेंडू या षटकामधील. चेंडू इथे मात्र यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर बिघडवलं जाते. पहिल्या विकेटचं पतन. पहिला हादरा लागलाय तो म्हणजे सोनारपाडा टीमला. बिग लॉस. योगेश पाटील बॅक टू दी पवेलियन. थँक्यू. वन डाऊनचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमोल पाटील. गोलंदाजी मार्क वरती दुसरे षटक घेऊन येईल गोलंदाज सचिन केवने. दुसरे षटक घेऊन येतील गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकेनला फलंदाज आहे विनोद पाटील. नॉन स्ट्रायकेनला अमोल पाटील. पुढचा चेंडू इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. हलक्या हाताने चेंडूला दिशा देण्याचं काम केलं जात आहे. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेने धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागतील त्या 15 धावा. 15 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. बिग विकेट पाहायला मिळालं योगेश पाटीलला. इथे माझा तंबूच्या आश्रयाला परतावं लागलं. पुढचा चेंडू इथे माझा मोडा फटका. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय. इथे मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सीमा रेषा पार. लॉंग लॉंग बिग वे माइटी हिट. षटकार. थँक्यू. अमोल पाटीलच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. पुढचा चेंडू इथे माझा पुन्हा एकदा क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर. 1-13 तो 1 मेरा. मैदानाच्या आतमध्ये असं चित्र पाहायला मिळतंय. अप्रतिम गोलंदाजी आता मात्र करत असताना सचिन केवने मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लोवा फुलटा चेंडू होता. मिस टाइम आहे मात्र क्षेत्ररक्षक तिथे नाही आहेत. लॉंग ऑफला क्लिअर करून चेंडू जाईल वन बाउंड सीमा रेषा पार. 4 धावांसाठी अमोल पाटीलच्या बॅट मधून आलेला दमदार चौकार. थँक्यू. 25 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दिशा पाहावी लागेल. पंच आम्हाला सांगतात चेंडू स्वैर आहे. अवंतर आहे. अवंतर स्वरूपात एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. 26 धावा धावफलकावरती लागल्या जातील. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. पुढचा चेंडू
अप्रतिम गोलंदाजी, अतिशय वेगवान गतीचा मारा केला जातोय. गोलंदाज सचिन केवनेच्या माध्यमातून चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 1-13 तो 1 मेरा षटकार आलाय, त्यानंतर चेंडू निर्धाव आलाय, चौकार आलाय, त्यानंतर देखील चेंडू निर्धाव आलाय. अप्रतिम गोलंदाजीचा नजारा पेश केला जातोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वेगवान गतीचा मारा केला जातोय. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये, चेंडू सहज जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13.00 च्या सरासरीनुसार धावफलकावरती धावा लागतील त्या 26 धावा. डीजे थँक्यू. तर चला ढवळीपाडा संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवा. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हरेश स्ट्राइक एंडला आहेत. विनोद पाटील सलामीसाठी आलाय. 1 धाव त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली आहे. हरेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल हायवे एंड कडून. इथे मात्र हरेशचा पहिल्या चेंडूवरती प्रहार केला जातोय. ओरपीच चेंडू होता, जसा चेंडू बॅट वरती आला तसा चेंडूला भिरकावून दिलं. लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी विनोद पाटीलच्या बॅट मधून आलेला दमदार षटकार. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती ब्लास्ट केला जातोय, हल्ला चढवला जातोय हरेशचा. पुढचा चेंडू इथे मात्र दिशा पाहावी लागेल, पण आम्हाला सांगताय चेंडू स्वैर आहे, अवांतर आहे. अवांतर स्वरूपात आणखीन 1 धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. 33 धावा धावफलकावरती लागतील. पहिल्या सामन्यात अप्रतिम फलंदाजी सोनारपाड्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एक मोठी धावसंख्या धावफलकावरती लावण्याचं काम नक्कीच केलं गेलं, मात्र वाघील वाडा संघाने देखील तशीच फाईट दिली. पुढचा चेंडू इथे माझा कव्हरच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला चेंडू जाईल. 1 बाउंड सीमा रेषा पार. विनोद पाटीलच्या बॅट मधून आलेला दमदार चौकार. थँक्यू. थोडस महागडं षटक नक्कीच ठरते गोलंदाज हरेशचं. आतापर्यंत 11 धावा 2 चेंडूत खर्च केल्यात या गोलंदाजाने. पुढचा चेंडू इथे मात्र फर्निचर बिघडवलं जाते. यष्ट्या उद्ध्वस्त, दांडी गुल. आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एक धक्का लागेल तो म्हणजे राकेश 11 सोनारपाडा संघाला. विनोद पाटील बॅक टू दी पवेलियन. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रितेश मात्रे. इनेट नंबर 4 साठी आलेत प्रितेश मात्रे. गोलंदाजी मार्क होती हरेश. अप्रतिम कमबॅक केले हरेशने. पुढचा चेंडू इथे मात्र मी
चांगला फटका पाहायला मिळतोय. हेलिकॉप्टर उडवलं होता आणि सरळ जाऊन लँड होईल ते म्हणजे काव कॉर्नरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी आलेला हा दमदार षटकार. थँक्यू. अप्रतिम संगीत डीजेच्या माध्यमातून एकनाथ माळी यांच्या आवाजातलं एक गीत नक्कीच आपण ऐकत होतात. त्यांच्या माध्यमातून क्रिकेटवरती खूप सारे गाणी रचली गेली आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका, आणखीन एक ब्लास्ट, आणखीन एक धमाका. लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क. लॉंग लॉंग बिग वे मायटी हिट षटकार. थँक्यू. बघा, खेळाडू कक्षातून खेळाडूंनी बाहेर यायचं नाहीये. खेळाडू कक्ष सोडू नका. बघा दादा, सहकार्य करा. मॅच बॉल आलाय. दोन चेंडूवरती 2 षटकार प्रितेश म्हात्रेच्या बॅट मधून पाहायला मिळालेत. 49 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. पुढचा चेंडू मिस टाइम आहे. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. षटक क्रमांक 3 संपुष्टात आले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावा धावफलकावरती. डीजे थँक्यू. तर आलेख आपण जर बघितला गोलंदाजीचा, पहिलं षटक प्रथमेश केवनेने हाताळलं, 14 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला. दुसरं षटक सचिन केवनेने हाताळलं, 12 धावा खर्च केल्या. तिसरं षटक हरेशने हाताळलं, तब्बल 24 धावांचं षटक पाहायला मिळालं. हरेशच्या माध्यमातून 1 गडी बाद केलाय. शेवटचं षटक स्लॉगरचं षटक, हाणामारीचं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संकेत. स्ट्राइक एंडला फलंदाज आहे प्रितेश म्हात्रे. त्याच्या बॅट मधून 2 षटकार पाहायला मिळालेत. तब्बल 3 चेंडू मध्ये 13 धावांचं योगदान त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. पहिला चेंडू संकेतचा. पहिल्या चेंडूवरती घुटण्यात एक तमाशात एक फटका. ते मात्र आणखीन एक फटका चांगला पाहायला मिळेल. प्रितेश म्हात्रेच्या बॅट मधून आलेला हा ब्रँडेड षटकार. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा षटकार पाहायला मिळालाय. फलंदाज प्रितेश म्हात्रेच्या रितेश म्हात्रेच्या बॅट मधून हा षटकार आलाय. पुढचा चेंडू तर सन्माननीय आदरणीय जितेंद्र मेयर साहेबांना विनंती करते, या आपण व्यासपीठावरती एरंजाड गावचे पोलीस पाटील. छप्पन्न धावा धावफलकावरती एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना पाहायला मिळतोय सोनारपाडा संघ. इथे माझा अगोट टप्प्याचा चेंडू होता. पंचांचा बोर्ड आकाशाकडे. आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एक हादरा लागेल तो म्हणजे सोनारपाडा टीमला. रितेश म्हात्रे बॅक टू दी पवेलियन.
थँक्यू. पुढचा चेंडू एकदा या चेंडूवरती मिस टाइम आहे. झेलची संधी, आणखीन एका विकेटचं प्रदान, आणखीन एक धक्का लागेल तो म्हणजे सोनारपाडा टीमला. करण ठाकूर बॅक टू दी पवेलियन. थँक्यू. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज संकेत. संकेत पुन्हा एकदा गोलंदाजी मागवरती सज्ज होईल. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे अमोल पाटील. नॉन स्ट्राईक एंडला चिराग ठाकूर. अमोल पाटील साठी हा चेंडू. इथे मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. नक्कीच आमच्या व्यासपीठावरती देखील प्रेडिक्शन केलं गेलं होतं या चेंडूवरती षटकार येईल आणि या चेंडूवरती आलाय तो षटकार अमोल पाटीलच्या बॅट मधून. थँक्यू. थँक्यू. 62 धावा धावफलकावरती 62 रन ऑन स्कोरबोर्ड. षटक क्रमांक 14 मार्गस्थ आहे. स्लॉगरचं षटक, हाणामारीचं षटक. शेवटचे काही चेंडू शिल्लक असतील. इथे मात्र पुन्हा एकदा इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर. चेंडू करते हवाई सफर. कावकरच्या डोक्यावरून आलेला हा दमदार षटकार. पुढचा चेंडू. इथे मात्र या चेंडूवरती देखील ब्लास्ट पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून एम एस धोनी स्टाईलने इनिंग फिनिश केली आहे. चेंडू जाईल सीमारेषा पार. 6 धावांसाठी आलेला हा ब्रँडेड षटकार. चौऱ्याहत्तर धावा धावफलकावरती 75 धावांचं लक्ष असेल विजयासाठी ज्या अनुमान ढवळेपाडा संघासमोर. तर चला सोनारपाडा संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवा.
तर बघा दापोडे संघ आपण देखील रेडी राहायचंय. यानंतर आपली लगेच लढत खेळवली जाईल क्वार्टर फायनलचा सामना. तर केसर संघ आपण इथे दाखल झाला असेल तर आपण रिपोर्टिंग करायचंय. गावदेवी केसर संघ आपण इथे दाखल झाला असेल तर आपण आल्याची नोंद करायची आहे, रिपोर्टिंग करायचंय. पंच्याहत्तर धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. गेम ऑन होतोय. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी स्वतःच्या नावाचा परिचय देत असताना फलंदाज सचिनच्या बॅट मधून आलाय हा दमदार षटकार. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती आपल्या नावाची ओळख इथे पटवून देत असताना फलंदाज सचिन केवनेच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळतोय. लक्ष्य खूप मोठा आहे. 75 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना संघर्षाचा शंखनाद इथे केला जातोय. धावफलकावरती 6 धावा. जशी सुरुवात पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळाली तशी सुरुवात दुसऱ्या इनिंग मध्ये देखील पाहायला मिळते. पुढचा चेंडू आणखीन एक मोठा फटका. मिस टाइम आहे. चांगला झेल इथे कॅरी केला जातोय आणि ज्या ब्रेक थ्रूची गरज होती, ज्या विकेटची इथे गरज होती, तो विकेट प्रस्थापित करत असताना गोलंदाज चिराग ठाकूर आणि इथे परतावा लागेल फलंदाज सचिन केवनेला तंबूच्या आश्रयाला. थँक्यू. अप्रतिम संगीत डीजेच्या माध्यमातून इथे मात्र ब्रेक थ्रूची गरज होती आणि पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर कमबॅक केले गोलंदाज चिराग ठाकूरने. भूषण बाईकर वनडाऊनचा फलंदाज. इथे मात्र आणखीन एका विकेटचं पतन. यू मिस. आय विल डेफिनेटली. फर्निचर बिघडवलं जाते. आणखीन एक धक्का लागेल तो म्हणजे जे अनुमान डवळेपाडा टीमला. थँक्यू. इनेट नंबर 4 साठी आता आलेत फलंदाज महेश. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती चिराग ठाकूर. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर अप्रतिम गोलंदाजीचा नजारा पेश केला जातोय चिरागच्या माध्यमातून. नक्कीच चिराग देखील सांगतोय माझ्यामध्ये देखील क्षमता आहे. षटकार लगवल्यानंतर देखील मी कमबॅक करू शकतो, मी रोखू शकतो, मी या धावा डिफेन्स करू शकतो. मैदानाच्या आतमध्ये लक्ष्य खूप मोठा आहे. 75 धावांचं लक्ष्य आहे. तर ज्यांची स्वप्न मोठी असतात ते मात्र ध्येयाचा पाठलाग करतात आणि ध्येय प्राप्तीसाठी ती लोक काहीही करू शकतात. आणि इथे मात्र ध्येय एकच असेल जे हनुमान ढवळेपाडा संघाचा, की हा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे, हा लक्ष्य कुठेतरी कंप्लीट करायचं आहे आणि विजयाच्या वाटेकडे वाटचाल करायची आहे. इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गुडलाईन स्पॉट वरती चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ जाऊन विसरतोय यष्टीरक्षक योगेश पाटीलच्या हातामध्ये.
यष्टीरक्षक म्हटलं तर मैदानाचा केंद्रबिंदू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं अशी भूमिका नक्कीच योगेश पाटील यांच्या माध्यमातून इथे साकारली जाते. धावफलक 6 या आकड्यावरती स्थिरावलाय. पुढचा चेंडू इथे मात्र रनअप मध्ये अडथळा निर्माण झालाय गोलंदाजाच्या. पुढचा चेंडू इथे माझा मोठा फटका खेळायचा होता. दिशा पाहावी लागेल. पंच आम्हाला सांगतायत चेंडू स्वैर आहे, अवंतर आहे. अवंत स्वरूपात एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. 7 हा आकडा धावफलकावरती लागला जाईल. 7 या आकड्याचा जर विचार केला तर भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा जर्सी नंबर ज्याने भारताला तिन्ही फॉर्मॅट मध्ये विजय मिळवून दिलाय. पुढचा चेंडू इथे माझा आणखीन एक फटका चांगला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षण तिथे चांगलं पाहायला मिळालं शॉर्ट थर्डमॅनला आणि नक्कीच या 3 धावा रोखण्याचं काम इथे केलं गेलं. एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. 8 धावा धावफलकावरती लागतील. 75 या आकड्याचा पाठलाग करायचा आहे. 75 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. राकेश 11 सोनरपाडा संघ गोलंदाजी करतोय. ढवळेपाडा संघाला 75 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. पुढचा चेंडू इथे माझा खूप चांगला फटका कव्हरच्या डोक्यावरून डीप कव्हर पॉइंटला चेंडू जाईल सीमा रेषा पार. 4 धावांसाठी मिळतील त्या 4 धावा फलंदाज सुनीलला आणि जय हनुमान ढवळेपाडा टीमला. थँक्यू. धावफलकावरती धावा झाल्यात त्या 12 धावा. समीकरणाचा जर विचार केला येणारे 18 चेंडू आणि 63 धावांची गरज असेल विजयासाठी जय हनुमान ढवळेपाडा टीमला. तर बघा दापोडे संघ आपण रिपोर्टिंग करायचंय. अमोल पाटील गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. स्ट्रायकेनला फलंदाज आहेत भूषण बैकर. महेश स्ट्रायकेनला आहेत. पंचांकडे अपील केलं गेलं होतं. उलटा चेंडू होता. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. महेश स्ट्रायकेनला फलंदाजी करतायत. अमोल पाटील गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील. हलक्या हाताने चेंडूला दिशा देण्याचं काम सन्मान देण्याचं काम केलं गेलंय आणि स्ट्राईक इथे रोटेट केली गेली ती म्हणजे सुनीलकडे. सुनील केवनेमध्ये क्षमता आहे मोठे फटके लगवण्याची. 2 बंधुरा सातत्याने आपण पाहू शकता. सचिन केवने सुनील केवने यांच्या माध्यमातून हा संघ 2 व्यावसायिक खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. इथे मात्र खोलवर टप्प्यात चेंडू क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा मानस असेल आणि इथे माझा क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळतंय. परंतु या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 15 धावा. आणखीन 60 धावांची गरज आहे विजयासाठी. अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळून काढलाय स्क्वेअर लेग रिजनला. डिपेस्टा कव्हर मधून क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एका धावेने इथे मात्र काही फरक पडणार नाहीये सोनारपाडा टीमला कारण लक्ष्य खूप मोठं आहे. 75 धावांचं लक्ष्य आहे. पुढचा चेंडू ते माझा अलॉंग दी कार्पेट पुन्हा एकदा चेंडूला खेळून काढले. एक धाव कंप्लीट केली जाईल. एकेका धावेने आता माझा संघ पुढे सरकतोय. क्रिकेटची लाईफलाईन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं सिंगल डबल त्याला आता मात्र प्राधान्य दिलं जाते. सिंगल डबलने नक्कीच कुठेतरी बॅकफुटला पाहायला मिळेल जय हनुमान ढवळेपाडा संघ. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खोल्या टप्प्यात चेंडू बॅक टू दी बॉल. चेंडूला खेळून काढे. वैदिश
लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव कंप्लीट केली जाईल. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 18 धावा. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवरती घेऊन येईल गोलंदाज करण ठाकूर. स्ट्रायकिंगला आहेत सुनील. 12 बॉल 57 धावांची गरज आहे विजयासाठी. इथे मात्र सुनीलच्या बॅट मधून मिस टाइम आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण अमोल पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळालं. नक्की 4 धावा वाचवण्याचं काम आपल्या संघासाठी केलं गेलंय, ते म्हणजे अमोल पाटीलच्या माध्यमातून. तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2ने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 20 धावा. 11 चेंडू आणि 55 धावांची गरज आहे विजयासाठी. इथे माझा मोठा फटका सुनीलच्या बॅट मधून चेंडू जाईल सीमारेषा पार. 6 धावांसाठी आलेला हा दमदार षटकार. थँक्यू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. लॉंग लेग रिजनला क्लिअर करून चेंडू जाईल 1 बाउंड सीमारेषा पार. 4 धावांसाठी. थँक्यू. 30 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू माझा मोठा फटका खेळायचा होता. माझा चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. अप्रतिम कमबॅक नक्कीच केले गोलंदाजाच्या माध्यमातून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग रिजनच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषा पार. 6 धावांसाठी सुनील केवनेच्या बॅट मधून आलेला आणखीन एक दमदार षटकार. सात चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. या चेंडूवरती मिस टाइम आहे. झेलची संधी. ते मात्र कोणतीही चूक होणार नाहीये आणि आणखीन एक धक्का लागेल, तो म्हणजे जय हनुमान डवळेपाडा टीमला. सुनील केवने बॅक टू दी पवेलियन. थँक्यू. तर सोनारपाडा टीम साठी खूप सारे शुभेच्छा येत आहेत. कैलास भंडारी मुळगाव यांच्या माध्यमातून नक्कीच सोनारपाडा गावचे जावई कैलास भंडारी यांच्या माध्यमातून खूप सारे शुभेच्छा येत आहेत सोनारपाडा संघाला. शेवटचं षटक. पुढचा चेंडू. इथे माझा मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमा पार. 6 धावांसाठी आलेला हा दमदार षटकार.
थँक्यू थँक्यू. तर बघा दापोडे संघ आपण रिपोर्टिंग करायचंय. 5 चेंडू आणि 33 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी जानमान ढवळेपाडा टीमला. योगेश पाटील गोलंदाजीसाठी सज्ज होतील. इथे माझा अप्रतिम कमबॅक केलंय गोलंदाजीच्या जोरावरती. नक्कीच फलंदाजी आणि गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. राकेश 11 सोनारपाड्याच्या माध्यमातून डोंबिवली विभागातून हा संघ बिलॉंग करतोय. लॉंग दी कार्पेट चेंडूला खेळून काढलाय. फक्त आणि फक्त औपचारिकता बॅलन्स असेल या मॅच मध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळून काढलाय. तर दापोडे संघ आपण रिपोर्टिंग करा लगेच. नाणेफेकीसाठी यायचंय. इथे माझा आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमा पार 6 धावांसाठी. शेवटचा चेंडूवरती इथे मात्र गडी बाद झालाय. तर लगेच नाणेफेकीसाठी यायचंय सोनारपाडा संघाचा कर्णधार आणि दापोडे संघाचा कर्णधार. थँक्यू. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. जसं बॅट मधून 28 धावांचं योगदान पाहायला मिळालं फलंदाजी करत असताना.